सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि याला सॉल्व करून आपल्याला याचे रूट फाइंड करायचे आहे, म्हणजे सोल्युशन काढायचं आहे. तर 10th स्टँडर्डमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टोरायझेशन मेथडने सॉल्व करत होतो आणि फॅक्टर्स नाही पडले तर मग फॉर्म्युला मेथड वापरायचं. इथे पहिले आपण फॅक्टोरायझेशन मेथड बघून घेऊ. तर फॅक्टोरायझेशन मेथडमध्ये काय करावं लागते, फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं असते आणि त्याचे असे फॅक्टर्स पाडायचे असतात की त्याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे. तर फर्स्ट आणि थर्ड टर्मचं मल्टिप्लिकेशन 8 1 8 म्हणजे +8, याचे असे फॅक्टर्स पाडायचे, याची सम आली पाहिजे 2. त्याचे फॅक्टर येईल 4 × 2 किंवा 8 × 1. आता मल्टिप्लिकेशन प्लस आहे तर दोन्ही प्लस घ्यावं लागेल किंवा दोन्ही मायनस. तर आता ॲन्सर प्लसमध्ये आहे तर दोन्ही प्लस घ्यावं लागेल. तर याचे असे फॅक्टर्स पडत नाही की ज्याची सम 2 येईल, म्हणजे आपण फॅक्टोरायझेशन मेथडनी सॉल्व करू शकत नाही. मग आपण कशाने सॉल्व करू, फॉर्म्युला मेथडनी. तर फॉर्म्युला मेथडनी सॉल्व करण्यासाठी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला सॉल्व करण्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर फॉर्म्युला काय आहे, x - b ± स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a. x = -b ± स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a. हा काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचा फॉर्म्युला. तर त्याच्यासाठी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेला आहे. ABC त्याचे कोएफिशियंट्स आहे. म्हणजे तर पहिले आपल्याला ABCच्या व्हॅल्यूज लिहावं लागेल. तर Aची व्हॅल्यू होऊन जाईल 8, Bची व्हॅल्यू 2 आणि Cची व्हॅल्यू 1 होऊन जाईल. आता या व्हॅल्यूज आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आहे. तर आपण इथे डायरेक्ट पण पुट करू शकतो, नाहीतर स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac ची व्हॅल्यू पहिले काढून इथे पुट करू शकतो. तर आपण पहिले b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊ. b² - 4ac याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. तर याची पहिले व्हॅल्यू काढून घेऊ. तर b² म्हणजे 2चा स्क्वेअर - 4ac. ए किती आहे, 8 × c आहे 1 = 2चा स्क्वेअर किती होऊन जाईल 4 मायनस 4 8 32, 32 × 1 32 होऊन जाईल. आणि आता याचं सबट्रॅक्शन केलं तर काय येईल, -28. सबट्रॅक्शनला ग्रेटर नंबरचं साईन. आता या व्हॅल्यूज आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवून देऊ. म्हणजे काय होईल, x - बीची व्हॅल्यू किती आहे 2 ± स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac ची व्हॅल्यू आपण काढली -28 अपॉन 2 × a ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे 8. आता आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर आता रूटमध्ये -28 आहे तर याचे फॅक्टर्स पाडावं लागेल. तर याला आपण 28ला हे मायनस 28चे फॅक्टर 2 × 2 × 7 7 × 2 14 × 2 28. इथे 2ची पेअर पडत आहे तर याला आपण रूटच्या बाहेर काढू शकतो 2√7. आणि आता रूटमध्ये -1 आहे. रूटमध्ये -1 हा काय आहे, इमॅजिनरी नंबर. आणि इमॅजिनरी नंबर कशाने डिनोट करतो आपण, आयनी. कारण की I = -√1. तर आता याचे फॅक्टर्स पाडले मग काय होईल, x = -2 ± याचे किती आले 2√7i 2√7i अपॉन 2 × 8 किती होऊन जाईल 16 होऊन जाईल. मग
एक्स इज इक्वल टू, यातनं आपण 2 कॉमन काढू शकतो. आपण 2 कॉमन काढून घेऊ. 2 कॉमन निघालं तर किती राहील? -1 प्लस मायनस √7i अपॉन 16. आणि आता इथे आपल्याला 2ने डिवाइड करता येईल. 2 1 जार, 2 8 जार. मग काय होईल? x इज इक्वल टू -1 प्लस मायनस √7i. आय हा इमॅजिनरी नंबर अपॉन 8. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट मिळाले, एक प्लसमधला, एक मायनसमधला. देअरफोर x इज इक्वल टू फर्स्ट रूट काय होईल? -1 प्लस √7i अपॉन 8. और सेकंड रूट काय होईल? x इज इक्वल टू -1 मायनस √7i अपॉन 8. These are the roots of given quadratic problem 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन गिवन आहे आणि आपल्याला याला सॉल्व करून याचे रूट फाइंड करायचे आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन 10th स्टँडर्डमध्ये आपण फॅक्टोरायझेशन मेथड आणि फॉर्म्युला मेथडनी सॉल्व केलेलं आहे. तर फॅक्टोरायझेशन मेथडमध्ये काय करावं लागते? फर्स्ट आणि थर्ड टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं असते. तर 2 × 1 2 होईल आणि त्याचे असे फॅक्टर्स पाडायचे असतात की त्याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे. किती आली पाहिजे? -√3. तर फॅक्टर पडणार नाही. म्हणजे आपण फॅक्टोरायझेशन मेथडनी सॉल्व करू शकत नाही. तर मग आपण कशाने सॉल्व करू? फॉर्म्युला मेथडनी. तर फॉर्म्युला मेथडनी सॉल्व करण्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचा फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a. हा काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचा फॉर्म्युला. आणि ABC काय आहे? कोइफिशियंट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. स्क्वेअरची टर्म आहे, एक्सची टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म आहे, राईट हँड साईडला 0 आहे. तर आपण याचे कोइफिशियंट लिहून घेऊ. तर एची व्हॅल्यू होऊन जाईल 2, बीची व्हॅल्यू होऊन जाईल -√3 आणि सीची व्हॅल्यू होऊन जाईल 1. आणि याच व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवायची आहे. पण रूटमध्ये b² मायनस 4ac व्हॅल्यू इथे ठेवण्यापेक्षा आपण पहिले सॉल्व करून घेऊ आणि इथे ठेवू मग रूटमध्ये. तर पहिले आपण b² मायनस 4ac व्हॅल्यू काढून घेऊ ac. आता b² म्हणजे बीची व्हॅल्यू आहे -√3 आणि याचा स्क्वेअर -4ac. एची व्हॅल्यू आहे 2 आणि सीची व्हॅल्यू आहे 1. आता √3चा स्क्वेअर -√3. तर स्क्वेअर प्लस नंबरचा असो की मायनस नंबरचा असो, स्क्वेअर नेहमी प्लस असतो. तर इथे -√3चा होल स्क्वेअर आहे. तर मायनसमध्ये नंबर आहे तरी स्क्वेअर प्लसमध्येच येईल. मायनस इंटू मायनस प्लस होते. इथे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर इथे येईल 3 मायनस 4 × 2 8 आणि याचं सबस्ट्रॅक्शन येऊन जाईल -5. आता आपल्याला या व्हॅल्यूज कुठे ठेवावं लागेल? फॉर्म्युल्यामध्ये. फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a. मग मायनस बीची व्हॅल्यू काय आहे? -√3. ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल प्लस मायनस रूटमध्ये b² मायनस 4ac व्हॅल्यू किती काढली आपण? -5 अपॉन 2 × a व्हॅल्यू आहे 2. तर आता इथे आपल्याला √5चे काय करावं लागेल? फॅक्टर्स पडत नाही, पण आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे? i इज इक्वल टू -√1.
आय काय आहे, इमॅजिनरी नंबर आहे. तर इथे -1ला आपण काय लिहू, √-1ला आय लिहू, इमॅजिनरी नंबर. तर याला आपल्याला कसं लिहिता येईल, मायनस मायनस प्लस √3 प्लस मायनस √5, याचे फॅक्टर्स पडत नाही, √5 आणि मायनस √1ला आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो आणि इमॅजिनरी नंबर आयने डिनोट करतो. अपॉन 2 × 2 किती होऊन जाईल, 4. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्स मिळाले, एक प्लसमध्ये आणि एक मायनसमध्ये. तर फर्स्ट कोणतं मिळालं आहे, x = √3 प्लस √5i अपॉन 4 आणि दुसरं सेकंड मिळालं x = √3 प्लस इथे घेतलं, इथे मायनस घेऊ, मायनस √5i अपॉन 4. These are the roots of given quadratic. Problem 3. Solve the following quadratic equations. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन गिवन आहे आणि ला सॉल्व करून याचे काय फाइंड करावं लागेल, रूट फाइंड करावं लागेल. तर आपण फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करतो आणि फॅक्टर्स पडत नसेल तर फॉर्म्युला मेथडनी सॉल्व करतो. तर फॅक्टरायझेशन मेथडमध्ये काय करावं लागते, फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. तर 1 × 10 + 10 होईल आणि याचे असे फॅक्टर्स पाडायचे की त्याची सम आली पाहिजे, मिडल टर्म एवढी पाहिजे. तर 3i आलं पाहिजे. आय हा इमॅजिनरी नंबर आहे, तर याचे फॅक्टर्स पडणार नाही. तर आपल्याला याला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व नाही करता येणार, फॉर्म्युला मेथडनी सॉल्व करावं लागेल. तर फॉर्म्युला मेथडनी सॉल्व करण्याचा जो फॉर्म्युला आहे काय, x = -b प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a. काय आहे फॉर्म्युला, x = -b प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a. आणि ABC काय आहे, कोएफिशियंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म, राईट हँड साईडला 0. म्हणजे ABCच्या व्हॅल्यूज लिहू शकतो. तर एची व्हॅल्यू किती होईल, x² कोएफिशियंट किती आहे, 1. बीची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 3i आणि सीची व्हॅल्यू होऊन जाईल 10. आता या व्हॅल्यूज आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवायच्या आहे, पण फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, रूटमध्ये b² - 4ac. तर इथे सॉल्व करण्यापेक्षा आपण b² - 4ac व्हॅल्यू पहिलेच फाइंड करू आणि इथे ठेवून देऊ. तर पहिले आपण b² - 4ac व्हॅल्यू काढून घेऊ, b² - 4ac. तर b² म्हणजे 3i² - 4ac. एची व्हॅल्यू आहे 1 आणि सीची व्हॅल्यू आहे 10. आता 3चा स्क्वेअर 9 होईल आणि i²ची व्हॅल्यू किती आहे, i² ची व्हॅल्यू आहे -1. तर i² ची व्हॅल्यू -1 आणि 3चा स्क्वेअर 9 म्हणजे -9 होईल. मायनस 4 × 10, 4 × 1 = 4, 4 × 10 = 40. तर आता इथे दोन्ही नंबर कशी आहे, मायनस, म्हणजे साईन कशी आहे, सेम आहे. सेम साईन असेल तर ॲडिशन होते, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर -9 आणि -40 याची ॲडिशन होईल -49. आता या ज्या व्हॅल्यूज आहे फॉर्म्युल्यामध्ये ठेवून घेऊ. फॉर्म्युला काय आहे, x = -b प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a. तर इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. x = बीची व्हॅल्यू किती आहे, 3i प्लस मायनस रूटमध्ये b² - 4ac व्हॅल्यू आपण किती काढली, -49 अपॉन 2a. तर 2 × aची व्हॅल्यू किती काढलेली आहे, दिलेली आहे 1. आणि आता याला सॉल्व करावं लागेल. म्हणजे काय होईल, x = -3i प्लस मायनस 49चं रूट किती आहे,
7 आहे आणि रूटमध्ये -1 आहे, रूटमध्ये -1. तर याला आपण काय म्हणतो, इमॅजिनरी नंबर, आणि हा आयने डिनोट करतो, आयोटा. तर आयोटा आयची व्हॅल्यू काय आहे, रूट -1. तर रूट -1 म्हणजे काय होईल, 49चं रूट 7 आणि रूटमध्ये -1 आहे, त्याला आपण काय म्हणतो, आय म्हणतो, इमॅजिनरी नंबर. अपॉन 2 × 1 2 होऊन जाईल. आणि आता आपल्याला प्लस मायनसचं साईन आहे, तर 2 इक्वेशन मिळेल, एक प्लस असलेलं आणि एक मायनस असलेलं. म्हणजे काय होईल, x = -3i + 7i अपॉन 2, और सेकंड कोणतं होईल, x = -3i - 7i अपॉन 2. आणि मग याला सॉल्व केलं तर x = 7i - 3i किती होऊन जाईल, 4i अपॉन 2. आणि याला 2ने डिवाइड केलं तर 2 × 2 = 4, म्हणजे इथे होऊन जाईल 2i. आणि इथे दोन्ही नंबर कसे आहे, मायनस आहे, तर सेम साईन असेल तर काय होते, ॲडिशन होते, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. म्हणजे x = -3i आणि 7i किती होईल, -10i अपॉन 2. आणि याला 2ने जर डिवाइड केलं तर 2 × 5 = 10, म्हणजे -5i. दीज आर द रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि सॉल्व करून याचे रूट फाइंड करायचे आहे. तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करतो, फॅक्टर नसेल परत तर फॉर्म्युला मेथड वापरतो. तर फॅक्टरायझेशन मेथड करतो म्हटलं तर काय होईल, फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन, 2 × 2 4, आणि 4चे असे फॅक्टर्स पाडायचे की त्याची सब मिडल टर्म एवढी आली पाहिजे, 3i आली पाहिजे. तर आय काय आहे, इमॅजिनरी नंबर आहे, तर फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व होणार नाही. आपल्याला काय करावं लागेल, फॉर्म्युला मेथड वापरावं लागेल. तर फॉर्म्युला मेथडसाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर फॉर्म्युला काय आहे, x = -b ± स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडनी सॉल्व करण्याचा फॉर्म्युला काय, x = -b ± स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a. तर ABC काय आहे, कोइफिशियंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म आणि राईट हँडला 0, म्हणजे याचे कोइफिशियंट्स आपण लिहू शकतो. तर एचे कोइफिशियंट्स किती आहे, 2, बीची व्हॅल्यू म्हणजे x² कोइफिशियंट 2, तर एची व्हॅल्यू 2, बीची व्हॅल्यू 3i आणि सीची व्हॅल्यू 2. आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवायच्या आहे, पण फॉर्म्युल्याच्या आतमध्ये रूटमध्ये b² - 4ac व्हॅल्यू, म्हणजे इथे पूर्ण व्हॅल्यू पुटअप केल्या तर सॉल्व करायला हार्ड जाईल. तर आपण काय करू, b² - 4ac व्हॅल्यू पहिलेच फाइंड करून घेऊ. तर b² - 4ac. तर b² म्हणजे बीची व्हॅल्यू आहे 3i, याचा स्क्वेअर मायनस 4ac, एची व्हॅल्यू आहे 2 आणि सीची व्हॅल्यू आहे 2. तर इथे 3चा स्क्वेअर 9 होईल आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1, म्हणजे इथे -1 आणि 3चा स्क्वेअर 9 म्हणजे -9 होईल. -4 × 2 8, 8 × 2 16. आणि आता आपल्याला याची काय करावं लागेल, ॲडिशन. साईन कशी आहे, सेम, दोन्ही मायनसचे आहे, म्हणजे सेम साईन असेल तर ॲडिशन होते, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर -9 आणि -16 किती होऊन जाईल, -25. आणि आता या व्हॅल्यूज आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करू, म्हणजे काय होईल, x = बीची व्हॅल्यू किती आहे, 3i
प्लस मायनस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आपण काढली -25 अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. आता आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. मग x = काय होईल -3i आणि प्लस मायनस 25चं रूट किती होऊन जाईल 5 आणि रूटमध्ये काय राहील -1 आणि रूटमध्ये -1 आहे. हा काय आहे इमॅजिनरी नंबर आहे आणि याला आपण कशाने डिनोट करतो आयने. तर रूट -1च्या जागेवर आपल्याला काय लिहावं लागेल आय म्हणजे इथे 5i होऊन जाईल. 25चं रूट 5 आणि रूट -1 म्हणजे आय इमॅजिनरी नंबर. 2 इंटू 2 4. आता आपल्याला इथे 2 इक्वेशन्स मिळालेले आहे. एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या आहे. x = -3i प्लस 5i अपॉन 4 और सेकंड x = -3i मायनस 5i अपॉन 4. मग काय होईल x = 5i मायनस 3i म्हणजे किती होऊन जाईल 2i अपॉन 4 आणि इथे डिवाइड केलं तर एक्सची व्हॅल्यू किती होऊन जाईल 2 1 जार 2 2 2 जार 4 म्हणजे i अपॉन 2 आणि इथे x = -3i आणि -5i. साईन कशी आहे सेम आहे. साईन सेम असेल तर ॲडिशन होते आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर -3i आणि 5i किती होईल -8i होईल अपॉन 4 आणि 8ला 4नी डिवाइड केलं तर काय होऊन जाईल 4 1 जार 4 2 जार म्हणजे -2i आणि दीज आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स.